आज महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने मागील काही दिवसांपासून सुरू असलेला एक धोरणात्मक कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आदेशाने प्रत्येक मंत्रालयाच्या अनुषंगाने विविध धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता एक उपक्रम महाराष्ट्र शासनाने सुरू केला होता आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आज 1 मे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून ऑनलाईन अहवाल ते 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा ऑनलाईन एक अहवाल आपल्या वेबसाईटवर जाहीर केला आहे। त्यात एकूण 48 जे विभाग आहे त्या विभागाचा अहवाल यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक विभागाचा नाव देखील त्या अहवालामध्ये त्या अहवालाच्या यादीमध्ये नाव देखील अल्पसंख्याक विभागाचा नाही आहे। याचा अर्थ काय आहे की शासनाने अल्पसंख्याक विभागासाठी कोणतंच धोरण करण्याचा व त्यांच्या विकासासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतेच धोरण करण्याचा निर्णय नाही घेतला आहे का, किंवा त्याचाही प्रयत्न केला नाही आहे का, किंवा एखादी मीटिंग लावली का नाही, किंवा सदरू बाब अशी देखील आपण गृहीत धरू इच्छितो की अल्पसंख्याक विभागाला तितका महत्त्व आजच्या सरकारला जवळ नाही। असे बरेचसे प्रश्न या अहवालानंतर उपस्थित होत आहे। एक अल्पसंख्याक महाराष्ट्रीयन असल्याच्या नात्याने महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की मागील 4-5 वर्षापासून अल्पसंख्याक विभागाशी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी किंवा महाराष्ट्र शासनाची अल्पसंख्याकांचा सर्वांगीण विकासासाठी एक सारथी बार्टी टार्टी यासारखी एक याच धर्तीवर एक संस्था व्हावी अशी मागणी करत आलेले होते आणि मागील शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये त्याचा GR देखील झाला। परंतु आणि त्याच्यानंतर विविध समाजाच्या घटकांना फुलोमध्ये आणण्यासाठी असे GR झाले। परंतु अल्पसंख्याक विभागाचा जो GR झाला मार्टीचा त्याची प्रभावशाली अंमलबजावणी कुठेच होता दिसत नाही आहे। त्याच धर्तीवर RT असेल आणि इतर जे नवीन संस्था करण्यात आले आहे त्या संस्थांची कामं स्थापना होऊन त्या संस्थांची कामं सुरू झाली आहे, त्यांना निधी देखील वितरित करण्यात आला आहे। परंतु अल्पसंख्याकांवर हा एक मोठा अन्याय दिसून येत आहे की संस्था स्थापनेचा आपण GR काढला परंतु निधी देत नाही आहे किंवा त्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण एक यंत्रणा करत नाही आहे। ही बाब अत्यंत खेदजनक आहे आणि आज तर उघडच झालं आहे की महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक विभागासोबतचा हा एक सौतेलापण आपण त्याला म्हणूया, परंतु कोणाची चूक याच्यामध्ये आहे याचं देखील शासनाने स्पष्टीकरण द्यावं आणि त्या चूक करणारे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील किंवा पदाधिकारी असतील यांचं स्पष्टीकरण त्याच वेबसाईटवर त्यांनी टाकावं आणि जेणेकरून लोकशाहीवर लोकांचा विश्वास राहील अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद।